हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला फ्री आरी वर्कचा डे 32 आहे. इथे आपण डे 30 आणि 31मध्ये सिल्क थ्रेडनी स्लीव्ज डिझाईन कशी करता येईल हे बघितलं आहे. 2 दिवसापासून आपण डिझाईन पाहत आहोत. खूप छान प्रकारे आपण अशा 4 प्रकारच्या डिझाईन शिकलो आहेत. इथे आपण आज परत एक नवीन डिझाईन घेऊन आलो आहे. इथे आज आपण बघा, मी आज ब्राऊन कलरचा सिल्क थ्रेड घेतला आहे आणि इथे शुगर बीड्स घेतले आहेत आणि आपले हे मोती आणि आपली निडल यापासून आपण छान असे डिझाईन आज तयार करणार आहोत. चला तर मग न वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, इथे आता पॉईंट मार्क करते. तुम्ही मेजरमेंटच्या टेपनीच मार्क करायचे आहे. हे बघा, इथे मी आता 3च पॉईंट काढले आहेत कारण की इथली आपली जी बुट्टी येणार आहे ती थोडी मोठी येणार आहे. त्यामुळे ही स्लीवची साईज छोटी असल्यामुळे इथे 3च बुट्ट्या निघल्या आहेत. 3च मार्किंग केली आहे. चला तर नेहमीप्रमाणे आता आपण आपल्या सिल्क थ्रेडला डबल करून एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा, मी इथं थ्रेडला एंड नॉट दिली आहे. तर नेहमीप्रमाणे 2 बोटांमध्ये पकडून हे खाली जाऊ द्यायचं आहे आणि खालचा थ्रेड वर काढायचा आहे. हे बघा, इथे बरोबर मी खालचा थ्रेड वर काढला. नेहमीप्रमाणे काल परवापासून शिकलो आहे त्याचप्रमाणे चेन स्टिच करायची आहे. चेन स्टिचची साईज ही जास्त लहानही नको जास्त मोठंही नको, एकसारखी आली पाहिजे. आणि चेन स्टिच करताना ही आपण जी मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरच एकदम स्ट्रेट जाऊ द्यायची आहे, वाकडी तिकडी जायला नको. हे बघा, आता इथं पॉईंट आला आहे. पॉईंटच्या इथं आता आपला मोती घ्यायचा आहे. एक मोती घेऊन इथे फिक्स करायचा. हे बघा, इथे फिक्स केला की आता 2-2 शुगर बीड्स घ्यायचे आहेत. 2-2 शुगर बीड्स आपल्याला फिक्स करायचे. हे बघा, याप्रमाणे. आणि ह्या मोतीच्या साईडनी आपल्याला बुट्टी तयार करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे 2-2 एकदम व्यवस्थित पॅक करत जायचे. हे बघा, इथं एंड नॉट देऊन इथे पॅक करून टाकायचं, म्हणजे ही आपली जी बुट्टी आहे ती पॅक होते. आणि परत इथून लाईनमधनं आपल्या वरती थ्रेड काढून आपली कंटिन्यू चेन स्टिच करायची. इथे परत एक मोती घ्यायचा. मोती फिक्स करायचा. आता परत 2-2 आपले शुगर बीड्स घ्यायचे आहेत.
हे बघा, कधी कधी असं निडलमध्ये सिल्क थ्रेड अटकतो. परत 2 शुगर बीट्स घ्यायचे, 2-2च ॲड करत जायचे. फक्त एवढी काळजी घ्यायची की हे जे आपले पदरं आहेत ना दोन्ही पण, ते सुटू नाही द्यायचे. दोन्ही पदर कंटिन्यू ठेवायचे. हे बघा, इथे एंड नॉट देऊन घ्यायची. परत मधोमध आपल्या लाईनवर खालच्या थ्रेडवर काढून कंटिन्यू आपली चेन स्टिच द्यायची आहे. परत आता इथे मोती ॲड करायचा. परत 2-2 शुगर बीट्स घ्यायचे. हे काय, सिल्क थ्रेड सिल्की असल्यामुळे आणि आपली निडल पण अशी चोपडी असते ना, त्याच्यामुळे हे निसटतात. आणि मणी पण हे खूप बारीक असल्यामुळे घडी घडी आपल्या निडलमधनं खाली निसटतात. त्यामुळे काही नाही होत आहे, फक्त थोडं सावकाश पद्धतीने करायचं. फक्त एवढी काळजी घ्यायची की दोन्ही पदर सुटू द्यायचे नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आता इथे एक पदर निसटला. हे बघा, इथे पॅक करून घ्यायचं आणि मग कंटिन्यू आपली चेन स्टिच करायची. हे बघा, हे कसे 2 थ्रेड असल्यामुळे ना थोडा याचा सिल्की असल्यामुळे याचा ना थोडा गुंता पण होतो, म्हणून थोडं लक्ष ठेवायचं. आता बघा, इथे आपले कंटिन्यू चेन स्टिच करून घ्यायची. आणि इथे पण आता आपली एंड नॉट टाकून द्यायची. हे बघा, आपली एंड नॉट इथे टाईट झाली आहे.
हे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली आहे. इथं कसं स्लीवची आपण जी ड्रॉ केली आहे ती छोटी केली आहे म्हणून इथं आपल्या 3च बुट्ट्या बसल्या आहेत. नाहीतर मग अशा भरपूर अशा 4-5 तरी बुट्ट्या, 5-6 तरी बुट्ट्या बसतात. आणि जे आपलं हे मेजरमेंट असतं बुट्ट्यांमधलं हे सेम ठेवायचं, तर ते छान दिसतं आणि फिनिशिंगसहित खूप सुंदर असं दिसतं. बघा आता किती छान दिसत आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, मस्त येईल छान प्रकारे. आणि चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची डिझाईन कशी वाटली ही नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर तेही विचारू शकतात. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.